दाखवलेलं आहे. इथं कधीही तुम्ही इच्छा घेऊन या. तुमचे काय प्रॉब्लेम असतील, काय तुम्हाला फेस करायला लागत असेल, तुम्ही इथं इच्छा घेऊन या. तुमची इच्छा जर पूर्ण नाही झाली तर बोला. माझी इच्छा पूर्ण झाली. मला ना जे का पाहिजे होतं ते मला भेटलेलं आहे आणि मी आता इच्छा पूर्ण करण्यासाठी आलो होतो. मी म्हणलं होतं की पाया पडायला पोराला आणणार म्हणून. मी आता पोराला पाया पडूनच आणले. माझं संपले. आता ज्याच्या मागं काही असेल, कोणाला वाटत असेल माझे दिवस खराब चालले आहेत, मला काही स्ट्रगल करायचं आहे, स्ट्रगल लय होते मला, कुणाला काय वाटत असेल तर एकदा मंदिराकडे येऊन जावा. तुमची इच्छा पूर्ण नाही झाली तर मला बोला. आणि ज्याची इच्छा पूर्ण झाली आहे त्यांनी मला कमेंट्समध्ये सांगा की दुसऱ्यांनाही कळू द्या की इच्छा इथं पूर्ण होती का नाही. मनातली इच्छा जी आहे तुमची ती इच्छा पूर्ण होती का नाही हे सगळ्यांना कळू द्या. कमेंट्स करा आठवणीने नक्की. तर सगळ्या गाड्या आपली कडे निघून जाते गाडी. एवढी ट्रॅफिक असते का दररोज तुमच्यासाठी? रोज इथलं एक ब्रिजचं काम चालू आहे. हा. तो ब्रिजचं काम होत नाही जोपर्यंत हे ब्रिजचं काम तोपर्यंत हे ट्रॅफिक कंटिन्यू आहे. हे ट्रॅफिक आहे वारजा सनसेट इथं आहे. वारजा ब्रिजच्या अलीकड मुळा मोठा नदी आहे. मुळा मोठा नदीच्या ब्रिजवर कंपल्सरी ट्रॅफिक लागतं. बापरे. शौर्य पण झोपलाय. आता किती वेळ लागेल पोहोचायला काय माहिती. 15 मिनिटात. किती? 15 मिनिट? 15 मिनिट? फक्त 15 ते 20 मिनिटात पोहोचतो. हा ठीक आहे. आता आपण आलेलो वारजेमध्ये. वारजेचं आतून बघत आहे. वारजेचा सगळ्यात मोठा फ्लॅग बघा आपला इंडियाचा फ्लॅग दाखवत. आता आपण जाणार आहे बावधन साईडला. किती किती घाई गडबड आहे बघा. किती घाई गडबड आहे. आता आपण चाललोय बावधनला. बावधनला मंदिर कुठं आहे, मंदिर कुठं आहे काय आपण सगळा रोड दाखवतो तुम्हाला. बघू आपण पुढे अजून कुठं जायचंय आपल्याला. बावधनचं कुठलं मंदिर आहे असं की मागल्याला नवस पूर्ण होतो. हे कुठलं मंदिर बघू आपण पुढे गेलो. आपण इकडे काय करतोय बावधनला जाण्यासाठी. वर बघा मुळशी बावधन एनडीए इकडे साईडला टर्न केला आपण. तिथे वरचा गोल फिरून आपल्याला बावधन मध्ये जायचं. आता बावधन मधनं कसा रोड जायचं आपण पूर्ण रोड बघायचं होतं. मस्त आहे पेंटिंग. खूप छान आहे. कलाकृती छान केलेली आहे. आपल्या इंडियामध्ये कला चांगल्या आहेत पण जे चुकलं आहे ना ते थोडं. आता आपण आलोय कोथरूड कडनं. जो हा रोड कोथरूड कडनं येतो सरळ गेले की चांदणी चौकाच्या मुंबईला जायचा बस स्टॉप जे आहे ते समोर लागतं. आपल्याला लेफ्ट टर्न मारून जायचंय. बावधनच्या वरच्या साईडला जायचं आपल्याला. वरनं आपण जाणार आहे. आपण आता आलोय एनडीएच्या गेटला. आज समोर बघत आहे तरी एनडीएचं गेट आहे आर्मीचं. त्याच्या पोरं मध्ये सगळं आर्मीचा एरिया आहे. आपण इथनं युटर्न मारून चाललोय आता आपण. ही आहे एनडीए. तिथं बघा त्याच्याकडे गन आहे. रिअल मधली गन अशी फेक नाहीये ती. मला त्याच्या हातात दिसली एकेएम. एकेएम ज्यांनी चालवली पबजी मध्ये. काय रिअलिटी मध्ये बोलत आहे, पबजी मधलं सांगतोय. त्यांनी पबजी मध्ये एकेएम चालवली. तिथे एकेएम रिअल मध्ये बघायला मिळते. आणि इंडियन आर्मी वाले रिअल मध्ये चालवतात. आपण पबजी मध्ये चालवतो फक्त. बावधन मध्ये सगळं जायचं. आता कुठंच टर्निंग नाहीये. सरळ गेले की तुम्हाला राईटलाच मंदिर दिसेल. तुम्हाला दाखवतो पूर्ण दर्शन घेणार आहे, सगळं घेणार आहे. बघत राहा फक्त. एवढी गर्दी? तिथं राहणारं कोणच नाहीये. बापरे. तिथं राहणारं कोणच नाहीये. आता आलोय बावधनच्या मंदिराच्या इथं पोहोचलोय.
मंदिरात इथलं आता तुम्ही इथं गर्दी, गाडींची गर्दी इथं राहिला, काही कोणच नाही इथं राहिलं तर गर्दी कुणाचं काही नाहीये. मेन रोडच्या मध्यभागी मंदिर आहे. त्या मंदिराच्या गर्दी, हे मंदिर कसं आहे ते बघा आता तुम्ही. शौर्य पण झोपलाय. किती गर्दी, बापरे, एवढ्या गाड्या पण लागल्या. टू व्हीलर आडव्यामध्ये घे, आडव्यामध्येच घेतले ना. थांब 2 मिनिटानंतर घेतो. दादा घे ना म्हणलं, 5च मिनिटं पिलू, कारण हे बी तुझ्यासाठीच आहे, तुला घेण्यासाठी हे आहे. ज्यावेळी आपण आलो होतो, त्यावेळी इथं पार्किंग केली आणि बघायला गेलो. हॅलो, मागं बघायला मंदिर छान होतं, दर्शन पण खूप छान झालं, पण जास्त वेळ लागला दर्शन करण्यासाठी. अर्धा तास तरी उभे राहिलं ना. आता हे मंदिर जे मी दाखवलेलं आहे, इथं कधीही तुम्ही इच्छा घेऊन या. तुमचे काय प्रॉब्लेम असतील, काय तुम्हाला फेस करायला लागत असेल, तुम्ही इथं इच्छा घेऊन या. तुमची इच्छा जर पूर्ण नाही झाली तर बोला, माझी इच्छा पूर्ण झाली, मला ना जे काय पाहिजे होतं ते मला भेटलेलं आहे. आणि मी आता इच्छा पूर्ण करण्यासाठी आलो होते. मी म्हणलं होतं की पाया पडायला पोराला आणणार म्हणून, मी आता पोराला पाया पडूनच आणले. माझं संपले. आता ज्याच्या मागं काही असेल, कोणाला वाटत असेल माझे दिवस खराब चालले आहेत, मला काही स्ट्रगल करायचं आहे, स्ट्रगल लय होतं आहे मला, कुणाला काय वाटत असेल तर एकदा मंदिराकडे येऊन जावा. तुमची इच्छा पूर्ण नाही झाली तर मला बोला. आणि ज्याची इच्छा पूर्ण झाली आहे त्यांनी मला कमेंट्समध्ये सांगा, की दुसऱ्यांनाही कळू द्या की इच्छा इथं पूर्ण होती का नाही, मनातली इच्छा जी आहे तुमची ती इच्छा पूर्ण होती का नाही, हे सगळ्यांना कळू द्या. कमेंट्स करा आठवणीने नक्की.